मुलीबाळींची लग्न केली आम्ही मोठ्या प्रमाणात आणि एक दिवस पैसा संपला. जसा पैसा संपला त्यानंतर काय ते मुळशी पॅटर्न. मेन डायलॉग जो होता त्यातला, बुवा शेती इकायची नसती, शेती राखायची असते. शेती इकायची नसती हो, शेती राखायची असते. हंबीरराव मोहितेंनी केलेली कापाकापी तर तुम्ही बघा. तुम्ही म्हणणार साऊथ मध्ये पण असा पिक्चर नाही झाला हंबीरराव सारखा. हंबीरराव हा आजपर्यंतचा महाराष्ट्रातला सर्वात महागडा सिनेमा आहे. जसा मी उल्लेख केला की प्रवीण तरडे यांनी त्यांचा पहिला जो सिनेमा केला मुळशी पॅटर्न, त्यात सामाजिक विषयाला त्यांनी त्याच्यावर भाष्य करण्याचा प्रयत्न केला. त्याच अनुषंगाने माझा प्रश्न आहे, प्रवीण तुम्ही शेतकरी किंवा त्यांचे अनुभव मुळशी पॅटर्नद्वारे मांडले, तर नेमकी भूमिपुत्रांची व्यथा तुम्हाला काय जाणवली? मुळात मी जर तुम्ही माझं फेसबुक अकाउंट पाहिलं तर आजही फेसबुक अकाउंटच्या वरती नट, लेखक, दिग्दर्शक असं नसतं. मी आजही माझा मूळ व्यवसाय हा शेती आहे, शेतकरीचे, शेतकरी कुटुंबात आहे. आत्तासुद्धा माझे आईवडील कुठल्या तरी वावरातच असतील, गावाला काहीतरी चालू असेल कामं. आणि माझं MBA सुद्धा पेरिशेबल प्रोडक्टमध्ये झालेलं आहे. पेरिशेबल प्रोडक्टचं एक्सपोर्ट इम्पोर्टचं काम मी प्राज ॲग्रोमध्ये करायचो. प्राज ॲग्रोमध्ये मी 3 वर्ष मटेरियल मॅनेजर म्हणून नोकरीला सुद्धा होतो. मग LLB झालं, बाकी सगळं शिक्षण. तुम्ही ज्यावेळी एखाद्या क्षेत्रात येता, म्हणजे मी आज लेखक दिग्दर्शक म्हणून आलो आहे कुठल्या बाबा सिनेमा क्षेत्रात, तर त्या क्षेत्राचा फायदा माझ्या गावाला, माझ्या तालुक्याला किंवा माझ्या भागातल्या माणसांना झाला नाही, तर माझं तो व्यवसाय हा फक्त माझ्यापुरता मर्यादित राहतो. जर मी मुळशी तालुक्यातून आलो आहे, माझा जन्म मुळशी तालुक्यातल्या जातेडे नावाच्या गावातला आहे, तर 1992ला जी फायनान्शियल डेव्हलपमेंट आली, ती फायनान्शियल डेव्हलपमेंट ज्या ब्रिलियंट मेंदूतून आली, तो मेंदू म्हणजे स्वर्गीय राजीव गांधी साहेब. राजीव गांधी साहेब गेले आणि त्यांच्या डोक्यातनं आलेली फायनान्शियल डेव्हलपमेंट तशीच होती. आणि ती, माझं असं स्पष्ट मत आहे की ती प्रभावीपणे त्यावेळी राबवली नाही गेली. आणि झालं कसं, डेव्हलपमेंट आली ती पण शेतकऱ्याच्या दारात आली, पण शेतकऱ्याच्या घरात नाही आली. कारण काय, शेतकऱ्याचं घर सोडून बाकी सगळं डेव्हलपमेंटने विकत घेतलं. शेतकऱ्याची जमीन गेली, त्यामुळे शेतकऱ्याची ओळख गेली. पैसा, बरं जे मगर साहेबांनी केलं हे मी माझ्या अनेक भाषणांमध्ये तुम्ही नीट बघा, मगर साहेबांचा उल्लेख असतो, मगरपट्टा सिटीचा. ते आमच्या वाट्याला नाही आले, असं झालं. त्यामुळं शेतकऱ्याला पैसा दिला, पण पैसा खर्च करायची अक्कल नाही दिली. पैसा दिला पण 80% कॅशने दिला. मुलीबाळींची लग्न केली आम्ही मोठ्या प्रमाणात आणि एक दिवस पैसा संपला. जसा पैसा संपला त्यानंतर काय ते मुळशी पॅटर्न. म्हणून ज्या तालुक्यातनं आलो तिथल्या शेतकऱ्यांची व्यथा माझ्या सिनेमातून जगासमोर नेणं हे माझ्यासमोरचं सगळ्यात मोठं आव्हान होतं. आणि त्या सिनेमात खूप डायलॉग आहेत, म्हणजे नांगरासकट बैल लावून काय 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 धंद्याचे 3 नियम सगळे आवडले लोकांना. पण मेन डायलॉग जो होता त्यातला तो होता, बुवा शेती इकायची नसती, शेती राखायची असती. या सिनेमानंतर पैसा म्हणजे विकलेले अर्धवट राहिलेले व्यवहार, जी घरातली पोरंबाळं होती ना, त्यांनी सांगितलं वडिलांना, अर्धे पैसे आलेत ना ताबडतोब परत द्यायचे, मी काय जमीन आता विकत नाही. आणि त्यामुळं माझ्या तालुक्याचा प्रश्न इतक्या प्रभावीपणे मांडणारं माध्यम माझ्या हातात होतं आणि मी तो मांडला. असं आलं. मी सतीश दादांना या निमित्तानं प्रश्न विचारतो, कारण ते स्वतः त्यांचं कुटुंब शेतकरी आहे. आत्ता जो प्रवीण तरडेंनी मांडला की शेतकऱ्याच्या दारात पैसा आला पण तो घरात आला नाही, दारात राहिला. आणि मगरपट्टा असेल, नांदेड सिटी असेल, हे काही फक्त इमारती नाही झाल्या, तिथं कुटुंब नांदली. ती कुटुंब नांदताना तिथं शेतकरी नांदले. तर ही किमया कशी, त्याची उगम कसं झाला आणि ते साध्य कसं झालं? शाळा संपल्यानंतर काय करायचं, पिढीजात व्यवसाय शेतीचा होता.
वडील जरी माझे सिव्हिल इंजिनियर होते तरी शेतीच करत होते, कारण शेती करायला कोणतरी हवं घरी म्हणून. आणि मला ॲग्रिकल्चर कॉलेजमध्ये ॲडमिशन दिलं. त्यावेळेस अर्बन लँड सिलिंग नावाचा एक भयानक कायदा होता आणि त्या कायद्यामध्ये लोकांना भीती वाटायला लागली की आता आपल्या जमिनी जाणार. आणि सगळ्यात पहिला कल काय होता की जमिनी विकायच्या आणि कुठेतरी बाहेर जाऊन जमिनी घ्यायच्या. आम्ही शहरी शेतकरी आहोत, पोपटरावांसारखे खेड्यातले शेतकरी नाही आहोत. त्यामुळं आमचा ओघ पूर्वेला राहून पश्चिमेकडे जाण्याचा होता. शिक्षणसुद्धा पुण्यात झालं, त्यामुळे 100-200 किलोमीटरवर जाऊन शेती करायची शक्य नव्हतं. ज्या ज्या लोकांनी शेती इथल्या जमिनी विकून पूर्वी घेतल्या त्या तुमच्यासारख्याच ते ट्रॅक्टरची चाकर उचली, इथनं कडवा आणायला गाडी घेऊन जायचा बाबा, रस्त्यात किती ठिकाणी कुठे कुठे थांबायचा त्यालाच माहिती होतं. संध्याकाळी असतोपर्यंत ती जनावरं उपाशी झोपायची आणि सगळे पैसे असेच गेले होते, काही त्यातनं साध्य झालं नव्हतं. आम्ही त्यावेळेस विचार असा केला, ज्यावेळेस हा झोन बदलायला लागला, ज्यावेळेस ही डेव्हलपमेंट येणार असं वाटायला लागलं, आमचे लोक सगळे भांडले. म्हणजे आमचे लोक म्हणजे माझे सिनियर होते, ते माझे वडील होते, बाकी त्यांचे त्यावेळेसचे सहकारी. कारण मी नुकताच कॉलेजमधनं शिकून आलो आणि ॲग्रिकल्चर कॉलेजमध्ये शिकून आलेला अक्कल नसती हे सर्वमान्य असतं. त्यामुळे फक्त त्यांच्या मागची फिरायची कामं करायची, निर्णय काय घ्यायचा नाही. त्यावेळेस सगळ्यांचा रोख होता की आपण शेती ठेवायची आणि शेती राखायची. राजकीय पाठबळ होतं, वारसा होता राजकीय, त्यामुळे भांडून सगळ्यांनी शेती जोडून ठेवली. 87 साली डेव्हलपमेंट लँड चालू झाला आणि शेतीचं विघटन व्हायला सुरुवात झाली. शहरी भागात गुंठेवर जळजळली. त्यावेळेस पवारसाहेबांनी मला एक प्रश्न विचारला होता की उद्योजक होणार का गुंठामंत्री होणार. म्हटलं साहेब गुंठामंत्री व्हायचं नाही, कारण गुंठामंत्री होतो म्हणजे आज आपण सांगितलं की इथं प्रत्येक उद्योजक किंवा प्रत्येक ज्याला आपण आयडल म्हणून आज समजलं तो कुटुंबाबरोबर आला. बरोबर आहे, कारण सगळ्यात जास्ती झळ जर कोणाला पोचत असेल ना तर त्या कुटुंबाला पोचते. करता सही करतो, करता पैसे घेतो, तो सगळ्या गोष्टीत घालवतो, पण ते बिचाऱ्या माऊलीला कुठंतरी कोणाच्या घरात काम करायला लागतं. आणि ही पुण्यातल्या जर तुम्ही भोवतालच्या परिसरात पाहिलं तर ही वस्तुस्थिती. आणि मग आम्ही ठरवलं की हा वारसा आहे, शेती आपण करू शकणार नाही, शहर वाढत चाललं आहे, शहराची गरज आहे, तर आपण ह्याच जमिनीचा रॉ मटेरियल म्हणून का नाही उपयोग करायचा, ही आपलं कॅपिटल म्हणून का नाही उपयोग करायचा, आणि ह्याच्यावरती आपण आपल्या पुढच्या पिढींसाठी काही करू शकू का असा विचार चालू केला. आणि मग मगरपटाची संकल्पना आली. खरं आहे, आणि त्या संकल्पनेतून शेतकऱ्यांचा फायदा कसा होईल याचं प्रामुख्यानं तुम्ही शेतकऱ्यांचा हित जपण्याचा प्रयत्न केला. जसं प्रवीण तुम्ही मगाशी म्हणालात की तुम्ही पुरंदरमधल्या शेतकऱ्यांचं कौतुक केलं, त्यांनी जमीन विकायची नाही हे ठरवलं, तुम्ही तिथे गेलात, त्यांना भेटलात. असे आणखीन काही अनुभव आहेत का तुम्हाला, असे भूमिपुत्र येऊन भेटलेत का? आणि मुळशी पॅटर्न नंतर तुम्ही भूमिपुत्रांच्या व्यथेला, त्यांच्या समस्यांना न्याय देऊ शकलात असं तुम्हाला वाटतं का? तुम्हाला नीट माहिती असेल तर बरोबर, मी सकाळी पण ती एक बातमी केली ती पूर्वी. मी पुण्याच्या आजूबाजूला जी गावं आहेत तिथं 2 व्हीलरवर जायचो कॉलेज काळात. का तर तिथल्या पोरांचं नाटक बसवायला. का तर आपण ग्रामीण भागातून आलो आहे, तर आपल्यासारखी पोरं तिथंही तयार झाली तर बरं होईल. तर तिथले सगळे शेतकरी त्यामुळं नाटकाच्या माध्यमातून माझ्याशी संबंधित होतेच. लातूर आणि उस्मानाबाद भागातनं मला अनेक शेतकऱ्यांचे फोन आले की चला साहेब तुम्ही म्हणता तसं आम्ही आमची जमीन राखली, करू काय? मग मी त्याला साधा प्रश्न केला, चल समजा तू तुझी जमीन विकली, काय करणार? तर त्याच्याकडे उत्तर नव्हतं. म्हटलंय बघ, जर राखलीस तर तुझ्याकडे जमिनीचा तुकडा कायम राहील आणि काहीतरी नवीन नवीन करण्याचे पर्याय राहतील. समजा विकलीस तर तुझ्याकडे पैसा येईल, आणि पैसा अशी गोष्ट आहे की ती दुधारी शस्त्र आहे, तू कसं सांभाळतोस ते महत्त्वाचं आहे. मग त्यातल्यांना मी म्हटलं पण आमच्याकडे थोडा भाव आहे. मग मी त्यांना एक नवीन आयडिया दिली. म्हटलं चल भाव आहे ना बाबा, तुझ्याकडे किती आहे? तो म्हटलं माझ्याकडं 3 एकर आहे. म्हटलं चल 1 एकर विक आणि उरलेल्या 2 एकराला त्या पैशातून समृद्ध कर, धंदा चांगला कर. आणि त्याचा फायदा झाला. समृद्धी महामार्गावर दर 200 किलोमीटर नंतर कोल्ड स्टोरेज आहेत. तर हे तिथल्या शेतकऱ्यांना पण सांगितलं गेलं पाहिजे. जर माझ्या इथं कोल्ड स्टोरेज आहे तर मी माझी जमीन जपूनच ठेवेल ना. आणि जर माझ्या गावापासून 25 किलोमीटरवर कोल्ड स्टोरेज होतंय तर मी पेरिशेबल प्रोडक्ट काढेल. पेरिशेबल प्रोडक्ट आपण काढत का नाही? कारण चल मी टमाटी पिकवली,
तर मला मार्केटला गांडावणारच आहेत. तुझी टमाटी आली ना मार्केटला, विकत घ्यायची कधी आम्ही ठरवू. आणि मग ते नासून खराब होण्यापेक्षा आणि टोल नाक्याच्या अलीकडं टेम्पो उलटा करण्यापेक्षा ते न काढलेलं बरं. मग आलो परत आपण तांदळावरती ज्वारीवरती. तर समृद्धी महामार्गाला हे जे झालेत, माझा जो पुढचा सिनेमा आहे त्याच्यात मी हे मुद्दाम घेतोय की डेव्हलपमेंट ना, तुम्ही आम्हाला समृद्धी महामार्गावरून पुण्याला नागपूरला किती जोरात जाणार ह्याच्याशी घेणं देणंच नाही आम्हाला. नेमकं आम्हाला तुम्ही तेच सांगता, जाणार पटकन. अरे काय करू पटकन जाऊन नागपूरमध्ये सांग. गेलो मी इथून 8 तासाच्या 4 तासात करू काय. मला हे सांगा की या समृद्धी मार्गावर 4 ठिकाणी कोल्ड स्टोरेज आहेत. तर तू या सीझनला तुरडाळ काढलीस ना, तर पुढच्या सीझनला बिंदास टमाटी काढ. तुला नाही ना दिला आज भाव, टेम्पो कोल्ड स्टोरेजमध्ये घाल, 2 दिवस थांब. लोकांची टमाटी खायची वांदी झाल्यावर तर टेम्पो बाहेर काढायला लावतीलच ना. मग आपण सांगू तो रेट. मी लंडनलाही त्याच्यासाठी मध्यंतरी जाऊन आलो आणि मी ज्या पिकांचा अभ्यास केलेला आहे MBAला, म्हणजे ब्रोकली, कॅप्सिकम, बेबीकॉर्न, हे त्यावेळी नवीन नवीन आलेले पदार्थ होते ज्याच्यावर माझी मास्टर की आहे चांगली. हे पदार्थ आता आपल्याकडे होऊ शकतात. प्रवीणनी जो धागा सांगितला त्याच धाग्यावर मला सतीशदादांना बोलतं करायचं. कारण शेतकरी कुटुंबातला माणूस ज्यावेळी शेती, त्याला सल्ले सगळे देणारे असतात की तू बाहेर जा, दुसरा व्यवसाय कर. कोणीतरी असंही सांगणार असतं प्रवीणसारखं की नाही शेती विकू नको. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही स्वतः शेतकरी कुटुंबातला असताना उद्योजक व्हायचं ठरवणं आणि तो उद्योगाचा पायाच शेतकऱ्याच्या जमिनीवर ठेवणं इतक्या कणखरपणानं घेताना हा एका रात्रीत घडलेला प्रवास नसतो. त्याच्यामागं बरीचशी त्रास अडचणी असू शकतात. तर तो पिरियड काय होता की ज्यावेळी तुम्ही हा निर्णय घेतलात आणि तो आता अंमलात आणायला सुरुवात केली. हा प्रश्न अशासाठी की आपल्यापैकी खूप जण उद्योग व्यवसायात उतरलेले आहेत, उतरत आहेत, एका यशाच्या टप्प्यावर आहेत. तर तुमच्यासारख्या माणसाकडून त्याच्याबद्दल जास्त मार्गदर्शन व्हावं. 93-94 साली पहिल्यांदा गव्हर्नमेंटकडे गेलो की आम्हाला एक टाउनशिप करायची, जी आमचीच कंपनी आहे शेतकऱ्यांची. आमचे सगळे शेतकरीच याच्यातले भागधारक असणार आहेत. इथं बाहेरचं कुणी भागधारक नाही, आम्हाला परवानगी द्या. कुठलाही भूमिपुत्र ज्या वेळेस असं संघटित होऊन व्यवसाय करायला निघतो त्यावेळेस त्याला काय अडचण येतात ते तुम्ही मला विचारा. बाहेरच्या लोकांकडे येतातच, आपल्या लोकांकडे सुद्धा खूप येतात. कारण ज्यांनी जमीन विकली असती तो सांगतो ह्याला काय अक्कल आहे. म्हणजे मला आजूबाजूच्या परिसरात त्या काळी बोलवायची की तुम्ही काय करता सांगायला. मी पण जायचो, कारण त्यावेळेस वय पण कमी होतं, थोडीशी समज कमी असेल असं मला वाटतं. आणि लोकांना अगदी मोकळ्यापणे सांगायचं नाही असं करा, जमीन विकू नका, हे करा ते करा. मग मला प्रश्न विचारायचे, तुम्हाला काय अक्कल आहे, तुम्ही हा व्यवसाय कधी केला आहे का. मग व्यवसाय करायला काय तुम्ही तरी केला आहे का, किंवा जे आता व्यवसाय बाहेर येऊन करतात त्यांनी तरी पूर्वी केला होता का. प्रत्येकजण डायव्हर्सिफिकेशन करतो, तसंच आहे. इतके वाटेल तसे प्रश्न विचारायचे. मग आता काय खिशात 7-12 घेऊन फिरताय का, आता काय करणार पुढं, पैशाचं हे करणार का. म्हणजे अवेलना इतकी करायची की तो माणूस मोडलाच पाहिजे. ह्याच्यातनं शांतपणाने डोकं शांत ठेवून कोण काय बोलतंय ह्याच्याकडे लक्ष न देता आपल्याला जे करायचं आहे ते करायला जर आपण सुरुवात केली तर मला वाटतं आपण करू शकतो, असं माझं ठाम विश्वास आहे. आम्ही 2000 साली ज्यावेळेस IT पार्क करायचा विचार आणला, कारण त्यावेळेस IT इंडस्ट्री आपल्याकडे नव्हतीच आणि ही नवीन इंडस्ट्री येईल, नवीन काहीतरी बदल होईल, त्याच्यामुळे रोजगार खूप उपलब्ध होतील. इतक्या लोकांनी नावं ठेवली की विचारू नका. पण विश्वास ठेवत नाहीत लोक, आपलीच लोकं ठेवत नाहीत. बाहेरचे लोक तर तुम्ही कसं पुढं जात नाही. कारण शेतकरी जर संघटित झाला किंवा भूमिपुत्र जर एकत्र झाले तर मग बाकीच्या लोकांना तुमच्या डिवाइड अँड रूल, म्हणजे तुमच्या घराघरात भांडण लावून जर माझी पोळी भाजायची असेल तर कसं भाजणार. हा त्यांच्यामुळं मोठा अडसर होता. म्हणून खूप प्रयत्न केले, पण नशिबाने आमचे लोकही बरोबर राहिले, इकडे तिकडे उधळले नाहीत आणि त्याच्यामुळं पुढे गेलो. खरं सतीश दादा, जसं तुम्ही म्हणालात की कोणतंही नवीन काम सुरू करताना या अनेक अडचणी असतात. समाज, आपल्या आजूबाजूचे लोक त्यावरती बोलत असतात, कुठेतरी आपल्याला डिमॉरलाइज करण्याचा प्रयत्न करत असतात. प्रवीण, तुम्ही जसं म्हणलात की शेतकरी कुटुंबात आहात, शेती हा तुमचा प्रमुख व्यवसाय आहे.
तुम्हाला कुठली पार्श्वभूमी नव्हती, म्हणजे अभिनय किंवा लेखन दिग्दर्शन. तुमच्या एकांकिकेचा प्रवास कसा सुरू झाला मी रमेशकडनं ऐकलंय मागच्या मुलाखतीमध्ये. तर हे सगळं डोळ्यासमोर ठेवून जेव्हा तुम्ही लेखन दिग्दर्शन सुरू केलं एकांकिका स्पर्धांसाठी, ती भूमिका आम्हाला कळली. मात्र जेव्हा तुमच्या हातात हे सशक्त माध्यम आलं, तर भूमिपुत्रांच्या व्यथा मांडताना एक लेखक दिग्दर्शक म्हणून नेमका काय विचार असतो, कोणती उदाहरणं आपण या माध्यमाद्वारे मांडावी असं तुमच्या सतत मनात असतं? छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज दोन्ही महाराजांचा सरसेनापती आणि असा योद्धा की ज्यांनी त्याची कारकीर्द वेगळ्याच पद्धतीने गाजवली. आता आपल्या अजयनी पावनखिंड केला. पावनखिंडची लढाई आपल्याला माहिती आहे, बरोबर की नाही? हंबीररावांची कुठली लढाई तुम्हाला माहिती आहे? मग मी अशा वेळी काय लिबर्टी घेतली, आईला म्हटलं लढाया सोडून महाराजांच्या काळात काही झालं का नाही? म्हणजे महाराजांना आपण काय म्हणतो, जाणता राजा. बरं, शिवाजी महाराजांच्या काळात आत्महत्या झाली असं ऐकलंय का कधी? शिवाजी महाराजांच्या काळात पिकाला भाव नाही, हमी भाव नाही, आलंच नाही म्हणून आत्महत्या झालेलंच उदाहरण नाही. आईला म्हटलं चला महाराजांवर पिक्चर करतोयच, आपण यावेळी नवीन टेक्निक वापरू, महाराजांच्या काळातल्या शेती पद्धतीचा अभ्यास करू. मग मी काय केलं, लढाया तर आहेच आणि खूप देखण्या पद्धतीने दाखवल्यात. बॉलिवूड साऊथच्या सिनेमांसारख्या लढाया दाखवल्यात हंबीररावमध्ये. आणि हंबीररावमध्ये एक महत्त्वाची गोष्ट काय आहे, शिवाजी महाराजांच्या काळातली शेतीला कर्ज द्यायची पद्धत मी शोधून काढली. म्हटलं शेती होतीच ना, आणि महाराज फक्त उत्तरेकडनं येणारे आणि दक्षिणेकडनं येणाऱ्यांना कापायचं एवढंच तर काम नसेल ना. महाराज जाणता राजा यासाठी, कारण त्यांच्या काळातला शेतकरी सुखी होता. आणि आम्ही शोधून काढली ऐन जिन्नस कर्ज पद्धत. महाराजांच्या हाताने लिहिलेलं पत्र आहे. काय पत्र होतं महाराजांचं? शेतकऱ्यास नगद न देणे. म्हणजे आपल्याकडं सारखी जी कर्जमाफी माझं तर डोकंच फिरतं. शेतकऱ्याला कुणी कर्जमाफीविषयी निघला आणि शेतकऱ्यांनी लाचारीने ते कर्जमाफीकडे बघितलं की मला सगळ्यात जास्त राग तिथे येतो. कारण जो जगाला पोसतो तुम्ही त्याला कर्ज देणार, जगाला अन्न आम्ही पुरवतो तुम्ही आम्हालाच कर्ज देणार, आम्हाला जगवणार तुम्ही. शिवाजी महाराजांनी करेक्ट त्याच्या उलटं केलं. तर त्यांनी कायदा काढला होता आणि त्यांच्या हस्तातलं पत्र आहे, शेतकऱ्यास नगद न देणे. ती तो खर्च करेल, यात्रे जत्रेत बाईल नाचवेल, पोरीच्या लग्नासाठी दारी मांडव घालेल. त्यामुळे शेतकऱ्यास नगद न देणे, त्याला देणे शेतीसाठीचे जिन्नस, बैलजोडी देणे, बी बियाणं देणे, खतं देणे, नांगर आणि अवजारं देणे, आणि शेती करून झाली की हे परत घेणे. आणि ह्या पद्धतीनं शिवाजी महाराज जायचे. त्यामुळे शेतकऱ्याला तोशीच नव्हती. त्याला काय करायचं होतं, फक्त त्याच्या त्या काळ्या आईची काळजी घ्यायची होती. नांगर, बैलजोडी, बी बियाणं, खतं महाराजांकडनंच येणार होतं. ते त्याला पिकवायचं होतं. नंतर त्या बैलाचा मेंटेनन्स पण नाही, बैलाचा मेंटेनन्स पण स्वराज्य बघणार. आणि हा काय करणार, पिकवलेले समजा 100 किलो आहेत, त्यातले 30-40 किलो सरकारला देणार, म्हणजे महाराजांना देणार स्वराज्य चालवायला, सैनिकांचं पोट भरायला, उरलेलं ह्याला. हे जे होतं ना, शिवाजी महाराजांचं आपण सगळंच घेतलं. त्यांचं नाव करून तर कुणी राज्य नाही केलं, कुणी राज्य नाही केलं. महाराजांचं नाव घेऊन सगळ्यांनी केलं. पण शिवाजी महाराजांची ऐन जिन्नस पद्धतच आम्हाला कुणी नाही सांगितली. पाठ्यपुस्तकात तानाजी मालुसरे सरसर चढले, शाहिस्तेखानाची बोटं कापली, याचा पाय तोडला, त्याची मान कापली. अरे पण नांगर फिरवलेलं पण सांगायचं ना. बाल शिवाजींचा सोन्याचा नांगर पण दाखवला आम्हाला. पण मोठ्या झालेल्या जाणता राजांनी आम्हाला शिकवलेली ऐन जिन्नस पद्धत का नाही पाठ्यपुस्तकात घातली? ऐन जिन्नस पद्धत का नाही ॲग्रिकल्चरच्या अभ्यासामध्ये? शिवाजी महाराजांची शेती पद्धत आली पाहिजे त्या अभ्यासात. कृषी पराशर ऋषींनी लिहिलेला कृषी पराशर नावाचा ग्रंथ आला पाहिजे MSc ॲग्रिकल्चरच्या फायनल इयरला. मग आत्महत्या थांबतील. आणि यासाठी हे सगळं आणायचं कसं? म्हणून हंबीररावांच्या
एकदम एकापेक्षा एक डेंजर लढायांबरोबर आम्ही आणलेली आहे शेतीची ऐंजिनस कर्ज पद्धत. ह्याचा सिनेमाची भूमिपुत्रांच्या व्यथा मांडण्यासाठी असा फायदा करून घ्यायचा जो मी सिनेमाच्या माध्यमातून करून घेतला. आता नुसतंच आर्ट फिल्म मला करता आली असती मुळशी पॅटर्न, कारण त्याला बक्षिसं मिळतात, पण बक्षिसांनी निर्मात्याचं पण पोट नाही भरत. मग आम्ही काय केलं, त्या सामाजिक प्रश्नात घेतलं आरारारा खतरनाक गाणं. गाणं आधी हिट झालं, मग पिक्चर हिट झाला. तसं शिवाजी महाराजांच्या लढाया हिटच होणार आहेत. म्हणजे हंबीरराव मोहितेंनी केलेली कापाकापी तर तुम्ही बघाच, तुम्ही म्हणणार साऊथमध्ये पण असा पिक्चर नाही झाला हंबीरराव सारखा, एवढं होणार. भूमिपुत्रांच्या व्यथा आपल्याला आपल्या हातात असलेल्या माध्यमाला आपण अशा पद्धतीने मांडल्या पाहिजेत. आता तुम्ही ज्यावेळी मगाच्या प्रश्नाला असं म्हटलं तर की लोकांनी आपलाही विरोध केला. ही सगळ्याच उद्योग सुरू करणाऱ्या प्रत्येकाची अडचण असते की आपल्यावर कोणी विश्वास ठेवत नाही की हा उद्योग करू शकतो, स्वतःच्या पायावर उभं राहू शकतो. त्याच्यापेक्षा तो इथं दोन्ही उदाहरणं अशी आहेत. खरं तर स्टेजवर बसलेले प्रत्येकजण मगाचं उदाहरण असं होतं की शिकले आणि त्यांनी स्वतःच्या व्यवसायात स्वतःच्या आवडीनिवडीत पुढे नेलं. तुम्ही ज्यावेळी हे सुरू केलं त्यावेळी तुमच्याकडे टीमही नसणार आहे, तसा अनुभवही थेट नसणार आहे. तर ही टीम गोळा करणं, जगाकडनं अनुभव घेणं, हा प्रकार कसा केला की ज्यातून शेतकरी पण संघटित होईल, स्वतःच्या बळावर उभा राहील आणि पूर्ण नव्या जगाची बांधणी करता येईल? जगात काय काय चांगल्या गोष्टी केल्यात त्या पाहिल्या. त्यावेळेस इंटरनेट नुकतंच सुरुवात झालं होतं, पण एवढा प्रसार नव्हता त्याचा. पण समक्ष जाऊन पाहिल्या की जे सगळ्यात सक्सेसफुल झालेली शहरं जी आहेत जगातली, त्यातनं काय करायला पाहिजे आणि काय करायला नाही पाहिजे, दोन गोष्टीचाही अभ्यास केला. कुठली गोष्ट कॉपी करून होत नाही, आपल्याला ती कशी ॲडॅप्ट करता येईल, आपल्या ज्या लोकेशनला तिचा कसा उपयोग करून घेता येईल, हा करून आराखडा तयार केला. लोकांशी खूप चर्चा केली, कारण खूप लोकांशी चर्चा केली की बाबा फ्लॅट पद्धतीबद्दल तुम्हाला काय वाटतं. लोकांनी सांगितलं की नाही, ह्याच्यामुळे लोक अशी विभक्त झालीत, कुणी कोणाची शेजारी जरी मयत झाली तरी कळत नाही. मग त्याप्रमाणे प्लॅनिंग केलं. मी आपल्याकडे जर वाडे पाहिले जुने, तर मध्ये चौक असतो आणि भोवताली सगळे खोल्या असायच्या. तसंच केलं, म्हणजे मध्य भागात ओपन स्पेस ठेवून आजूबाजूला बिल्डिंग्स तयार केल्या की कमीत कमी लोक एकमेकांना रोज पाहून त्यांचा हसतील तरी, 1 महिन्यानंतर 2 महिन्यानंतर बोलतील तरी, एक कम्युनिटी तयार होईल. अशा पद्धतीने. किंवा IT मध्ये अमेरिकेत सॅन होजेमध्ये काय पद्धतीचं, जर आपण गेलो तर सकाळी झोपेतनं उठलो तर खूप लोक रस्त्याने चालत पाहिजे. कुठं चाललेत लोक, तर कामाला चाललेत. त्यामुळे तो वॉक टू वर्कचा कन्सेप्ट आला, किंवा आपण चालत कामाला जाऊ शकतो का, आपण शाळेत जवळ जाऊ शकतो का. अशा गोष्टीचा अभ्यास करून आपल्या कायदेशीर पद्धतीमध्ये आम्ही त्या बसवायचा प्रयत्न केला की एक एक्सपिरियन्स ऑफ लाईफ, आम्ही त्याला म्हणायचो की बाबा जगण्याचा एक वेगळा आपण आनंद घेऊ शकतो का, सगळ्या गोष्टी आपल्याला आजूबाजूला मिळू शकतात का. कारण शेवटी लोकांना काय पाहिजे, लोकांना घरात सिक्युरिटी पाहिजे, लोकांना जवळपास काम पाहिजे, रिक्रिएशनसाठी जागा पाहिजे, नैसर्गिक किंवा एन्व्हायरमेंटल समतोल कसा ठेवता येईल, त्याच्यावरती तुम्हाला प्रदूषण कसं कमी करता येईल. आणि सगळीकडे लँड हिरवाई झाली, झाडं लावलेली असली की लोकांना एक समाधान वाटतं, असं प्लेझंटनेस वाटतो. म्हणून मग सांगितलं की ह्या प्रत्येकाला आपण उद्योजक करायला पाहिजे. म्हणून आम्ही खूप बॅकवर्ड इंटिग्रेशन केलं. बॅकवर्ड इंटिग्रेशन करून जेवढे समजा 122-125 कुटुंब होती, त्यांची जमीन मगरपट्ट्यात आली. प्रत्येकाला काय ना काहीतरी उद्योगात गुंतवलं. उद्योगात गुंतवताना त्याला जमिनीच्या पैशावरती उद्योग करायचा नाही म्हणून सांगितलं, कारण जमिनीच्या पैशाला किंमत नसते. ती आम्ही कमवलेली जमीन नाही, आमच्या वाडवडिलांनी पिढ्यानपिढ्या ठेवलेली जमीन आहे. त्यामुळे त्याच्या पैशाची आम्हाला किंमत शून्य. बँकेतनं कर्ज घ्यायला लावलं. बँकेच्या कर्जाला कंपनी तारण राहील, किंवा ह्याच्यात काम देईल, कामामधनं जे पैसे देईल ते पहिले बँकेत भरू, आणि मग त्यांनी त्याचं गाडा कसा चालवायचा, त्याला इन्कम टॅक्स रिटर्न्स कसे भरायचे माहितीच नव्हतं ना. कारण जे मिळेल ते आपलं उत्पन्न, त्याला टॅक्स भरायला लागतो, या कुठल्याही गोष्टी ज्या माहिती नव्हत्या त्यांना तयार केलं. खूप घाबरले सुरुवातीला, भीती वाटली, कारण लोक नावं ठेवायची आजूबाजूचे, पै पाहुणेसुद्धा नावं ठेवायची की वाट लावून घेतली म्हणून, घालवलं सगळं, आईवडिलांनी ठेवलेलं सगळे बोलायचे. पण नाही म्हणलं, आपण हे एक उदाहरण एक जिद्दीने लोकांना दाखवायला लागेल. आणि त्याप्रमाणे आमच्याकडची सगळी लोकं त्यात तयार झाली. सगळं केलं आम्ही. खाणी आमच्याच होत्या, मशिनरी आमचीच होती. मी मगरपट्ट्यातलं
80% जास्ती काम तिथे शेतकरी मुलांनी केलं. त्यांच्या कंपन्या फॉर्म झाल्या. आज त्यांना मगरपट्ट्याची अजिबात गरज नाही. ते स्वतःच्या पायावर उभे राहिलेत. व्यवसाय करून लोकांना सांगितलं की तुम्ही फिरा. म्हणजे सिनियर जे होते, जे वयस्कर होते, त्यांना म्हटलं पहिला पासपोर्ट काढायचा, सगळीकडे फिरून या. बाहेर फिरल्याशिवाय तुमची दृष्टी वाढणार नाही. खरं आहे सतीश दादा, तुम्ही म्हणालात तसं की फुकट मिळालेल्या गोष्टीची पटकन किंमत नसते आणि आपण तिचा व्यय कसा करावा हे आपल्याला कळत नाही. प्रवीण, जसं तुम्ही मगाशी सांगितलं की हंबीररावमधनं फक्त लढाई नाही तर महाराजांनी समाजाप्रती असलेलं भान आणि शेतकऱ्यांप्रती असलेली त्यांची जी भावना होती किंवा त्यांचे धोरण होतं ते तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच वेळेला आत्ता नुकताच तुमचा प्रदर्शित झालेला धर्मवीरसारखा सिनेमा आनंद दिघे साहेबांवरचा, मी ठाणे जिल्ह्यातल्या, मला माहिती आनंद दिघे साहेब काय होते, तर आनंद दिघे साहेबांचं कर्तृत्व मोठं होतं. मात्र हे सिनेमातनं मांडताना किंवा या संपूर्ण प्रक्रियेमध्ये भूमिपुत्रांसाठी आनंद दिघेंनी काय केलं हे तर आम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पण आता इतर महाराष्ट्रातल्या भूमिपुत्रांनी त्यातनं काय संदेश घ्यावा असं आपल्याला वाटतं? ज्यावेळी तुम्ही राजकारणामध्ये येता किंवा एखाद्या राजकीय माणसावर बायोपिक करताय, सगळ्यात अवघड गोष्ट असते. सगळ्यात अवघड गोष्ट एकतर कोणावरही बायोपिक करणं अवघड गोष्ट असते. म्हणजे कसं असतं, एखाद्या माणसावर आम्ही बायोपिक केली तर त्याच्या परिवाराला तो माणूस इतके वर्ष आठवत नसतो. म्हणजे 2 रुपयाचा हार चढवलेला नसतो त्यांनी कधी त्याच्या फोटोवर किंवा पुतळ्याला, पण त्याच्यावर बायोपिक निघली की मग मात्र ती माणसं अचानक जागी होतात आणि चांगल्या प्रेरणादायी गोष्टी लोकांपर्यंत येतच नाहीत. चला आपण धर्मवीर पण बायोपिक समजू होतीच आणि हंबीरराव पण बायोपिकच की वेगळ्या अर्थाने बायोपिकच. एक ऐतिहासिक बायोपिक 350 वर्षापूर्वीची, एक 20 वर्षापूर्वीची. या बायोपिकमध्ये माणसं जिवंत होती जे त्यांच्याबरोबर राहिले होते, इकडं नाही आहेत पण इतिहास जिवंत आहे. अशा वेळी भूमिपुत्रांनी ज्यावेळी एवढ्या 2 मोठ्या व्यक्तिमत्वांवर बायोपिक येतात त्यावेळी त्यांच्या ह्याच्यातनं ती माणसं जगताना धर्मवीर नुसतं नाव ठेवू शकलो असतो की नाही मी, मुक्काम पोस्ट ठाणे का? मुक्काम पोस्ट ठाणे का? कारण तो माणूस तिथं जन्मला, तिथून उभा राहिला, मग महाराष्ट्रभर कळला. पण हे कळण्यासाठी तो आधी तिथं प्रसिद्ध झाला, तिथल्या माणसांसाठी जगला, म्हणून त्याचा विषय बाहेरपर्यंत आज सुपरहिट बायोपिक मानली जाते. सेम हंबीररावांचं तेच झालं. महाराष्ट्रातला विषय, हंबीरराव हा महाराष्ट्रातला विषय. आता भांडणं सुरू पण होतील काही दिवसांनी की आमच्या गावचे तुमच्या गावचे नाही, तुमच्या शहरातले आमच्या शहरातले नाही, मग तुमच्या जिल्ह्यातले, मग सांगली जिल्ह्यावाले म्हणणार अर तू आमच्या इकडचे, मग साताऱ्याला म्हणणार नाही आमच्या जवळचे, पुणे जिल्ह्यावाले म्हणणार आमच्या पलीकडचे. महाराष्ट्राचे असं म्हटलं पाहिजे आपण. शिवाजी महाराज काही रायगड जिल्ह्याचे नव्हते, ते काही नगर जिल्ह्याचे नव्हते, तिकडं शिवनेरी जुन्नरला जन्माला नव्हते त्यांचे नव्हते, ते महाराष्ट्राचे होते. तर म्हणून भूमिपुत्र ही कॉन्सेप्ट जर महाराष्ट्राभोवती पकडली प्रत्येकाची, तर जिल्हा, तालुका, राज्य या बॉन्ड्र्यांमधनं त्यांना बाहेर काढलं पाहिजे. सेम मराठी सिनेमाचं असं आहे. आम्ही ज्यावेळी सिनेमा बनवतो आधी तो महाराष्ट्रात चालला पाहिजे. मुळशी पॅटर्न महाराष्ट्रात हिट झाला, सुपर डुपर हिट झाला, म्हणून तो आज भारतातल्या 14 भाषेत होतोय. भारतातल्या 14 राज्यांना वाटलं की हा सिनेमा आमच्या भाषेत व्हावा. सलमान खानने केला, प्रभुदेवा तिकडं तेलुगू, तमिळ, कन्नडमध्ये अनेक वेगवेगळे प्रोड्युसर करतायत. त्यांना वाटलं अरे कोण पोरगा आहे हा, किती महत्त्वाचा मुद्दा मांडला भूमिपुत्रांचा, आमच्या भाषेत पण होऊ द्या, आमच्या जमिनी वाचतील. तर एकदा आपल्या घरात चांगलं विकलं गेलं ना की जग त्याचं कौतुक करतंच. सरसेनापती हंबीरराव किंवा धर्मवीर पण आत्ता का चाललाय, पार्ट 2 करायचा, हिंदीत पण करायचा का? सगळ्यांना प्रेरणा मिळाली. पिक्चर पडलाच असता आणि निर्मात्याला बांबू बसला असता 4-5 कोटीचा, तो कशाला म्हणतोय पुढचा पार्ट करायचा? निर्मात्याला कळलं की आपण केली होती एक प्रेरणा म्हणून, पण ह्यातनं व्यवसाय तर चौपटीने उभा राहिला. हंबीरराव हा आजपर्यंतचा महाराष्ट्रातला सर्वात महागडा सिनेमा आहे. म्हणजे मराठी सिनेमाच्या इतिहासातला सगळ्यात महागडा सिनेमा हा सरसेनापती हंबीरराव आहे.
कारण आपली तक्रार काय असायची, कॉन्टेंट आहे पण दिसत नाही बॉलिवूडसारखं साऊथसारखं. आता दिसणार पण आहे, कॉन्टेंट पण तितका तगडा आहे. चित्रपट हा व्यवसाय पकडला तर माझे 3 निर्माते तरुण पोरं आहेत सगळी, संदीप मोहिते पाटील, सौजन्य निकम आणि धर्मेंद्र बोरा, तिघांनी व्यवसाय म्हणून चित्रपट निर्माण केला आहे आणि इमोशन आहेच. हा जो सिनेमा चालला आणि याच्यामुळं रोज माझ्या सेटवरती 450 पोरांना काम होतं. 450 पोरांना व्यवसाय मिळाला एका सिनेमातून, बरोबर. तर हा सिनेमा चालला, प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला, चित्रपटगृहात जाऊन पाहिला तर ती भूमिपुत्र काय म्हणतील, याला मी माझा पूर्ण वेळ व्यवसाय करतो, आणि ते ह्याच्यापेक्षा महागडा सिनेमा काढतील अजून. म्हणजे काय होईल तर इंडस्ट्री वाढेल आणि जे आपल्याच मातीतल्या, आपल्याच पुणे जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या पोरांनी व्यवसाय म्हणून चित्रपट स्वीकारला आहे, तो व्यवसाय दामदुपटीने वाढेल. मराठी चित्रपट एका बाजूने श्रीमंत होईलच, ती वेगळी गोष्ट, आणि व्यवसाय पण मराठी मातीतच राहील. त्यामुळं चित्रपट टी व्हीवर न पाहता तो जर चित्रपटगृहात जाऊन पाहायला गेला तर निर्माता श्रीमंत होतो आणि ती पोरं पुढच्या सिनेमासाठी डेअरिंग करतात. त्यामुळं चित्रपटांमधून किंवा त्या बायोपिकमधून घेताना त्यांनी एंटरटेनमेंट बरोबर व्यवसायसुद्धा घ्यावा त्यातला. मी या मुलाखतीच्या टप्प्यातला शेवटचा प्रश्न विचारतो जो सतीश दादांना आहे. खरं तर कुठल्याही यशस्वी उद्योजकाला हा प्रश्न विचारल्यानंतर मिळणारं उत्तर हे आपल्या प्रत्येकासाठी उपयोगाचं असतं. दादा, तुमचं ट्रेड सिक्रेट काय आहे? अशी कुठली व्हॅल्यूज आहेत की ज्याच्यामुळं तुम्ही सक्सेस मिळवू शकला? शेतकऱ्यांच्या बरोबर काम करताना आणि सगळ्यांना म्हणजे 850 लोकांनी ॲग्रीमेंटवर सही केली. 850 लोकांनी ॲग्रीमेंटवर सही करताना एक नाव पैसा पण दिलेला नव्हता. पैसे मिळाले 3 वर्षानंतर. इथं भाऊ भावाला सही देत नाही. ज्यावेळेस एवढ्या लोकांनी एका ॲग्रीमेंटवर सही करून रजिस्टर करून तुम्हाला जमीन दिली त्यावेळेस पारदर्शकता ही ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. ती आम्ही ठेवली. म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये कधीच कोणाला असं वाटलं नाही की आपण फसवलो जातो आहे. दुसरी गोष्ट की खूप लोक आपल्याला सल्ला देतात, खूप कन्सल्टंट्स भेटतात, खूप लोक आपल्याला सांग हे कर ते कर ते कर. आणि मला त्या काळी एक चांगल्या माणसाने 2 गोष्टी सांगितल्या. म्हणजे पहिली गोष्ट सांगितली की तुम्ही म्हणजे मी इंग्लिशमध्ये सांगतो, मराठी भाषांतर तितकं त्याला इफेक्टिव्ह होणार नाही, पण तरी प्रयत्न करतो की डू वॉट यू कॅन डू. तुम्हाला काय करता येतं ते करा, तुम्हाला काय करायचं आहे ते करू नका. डोंट डू वॉट यू वॉन्ट टू डू. आणि खरंच त्यात लक्षात आलं की आपल्याला काय करायचं आहे, आपलं उद्दिष्ट काय, आपलं प्रिन्सिपल काय, तेवढंच करा ना. नाहीतर मग लोकांना सांगतात जरा थोडे पैसे आले ना हे करू ते करू ते करू ते करू, असे बऱ्याच आयडियाज देणारे लोक असतात. कारण शेवटी त्यांचा पण व्यवसाय असतो, आयडिया देणाऱ्या माणसाचा पण व्यवसाय असतो. आपण किती ऐकायचं किती बघायचं हा. आणि तिसरा सगळ्यात मोठा महत्त्वाचा आम्हाला जी शिकवण दिली ती HDFCचे चेअरमन दीपक पारेख साहेबांनी दिली. ते म्हणजे बॅलन्स शीट कळतो का? मला साहेब कळतो आता, म्हणजे कळतो. म्हणजे बॅलन्स शीटमध्ये 2 बाजू असतात, म्हणजे एक डावी बाजू असते, उजवी बाजू असते. जर डावी बाजू जर तुमची सक्षम नसेल तर उजव्या बाजूला काही राहणार नाही. म्हणजे इफ द लेफ्ट इज नॉट राईट देयर इज नथिंग लेफ्ट ऑन द राईट. हे वाक्य बरोबर, वा, इतक्या डोक्यात ठेवलं की कायम की आपण पैसे कमवतो का. कारण उत्तरदायित्व माझ्या एकट्याचं नव्हतं. त्या 700 लोकांनी त्यांच्या 3-3, 10-10 पिढ्यांची असणारी जमीन, म्हणजे मगरपट्ट्याचा 350-400 वर्षापेक्षा जुना इतिहास आहे, तो आम्ही दावणीला लावला होता. त्यांचं रस्त्यावर झाले असते ना. म्हणजे काय केलं असतं, जर फसलं असतं तर अतिशय वाईट परिस्थिती झाली असती, खून पडले असते एकमेकांचे. मग तुम्हाला मुळशी पॅटर्न नाही करायला लागला असता, तुम्हाला मगरपट्टा पॅटर्न पिक्चर करायला लागला असता. कारण त्याच्या आधी आम्ही तुम्हाला दिलं असतं, चांगली स्टोरी दिली असती. ती स्टोरी न देण्याकरता, आणि हे आपल्या प्रत्येक जे भूमिपुत्र आहेत त्यांनी ते लक्षात ठेवायला पाहिजे. कारण आपण वाहत जातो, त्यांनी ही गाडी घेतली ना की मग मी ती गाडी घेतली पाहिजे. त्याच्या बायकोने अंगावर एवढे दागिने घातले ना मग मी तेवढे करायला पाहिजेत, एक थोडेसे जास्ती. कारण नाही तर मग माझा कमी पण होतो. सोडून द्या ना, काय कोण विचारतंय. ते दागिने एकदा काढले आणि त्या लॉकरमध्ये ठेवले तर ते फक्त कधी उपयोगी करतात, जर सगळं गेलं ना की ते घालवायला उपयोगी करतात. काय त्याचा उपयोग आहे म्हणजे मला त्याचं कधी कळलं नाही. पण ह्या गोष्टी आपल्या मुलांना, आपल्या घरच्या लोकांना समजून सांगणं अतिशय गरजेचं आहे. म्हणजे ते ईर्ष्येसारखे सगळं ना, मी
हे करल नाही तर मी जगणार नाही ते केलं ते आपल्याला नाही म्हणजे ते फिल्मी डायलॉग आयुष्यात मारून उपयोग होत नाहीत. ते हे 3 पथ्य आम्ही पाळले आणि त्याच्यामुळेच कदाचित ह्या परिस्थितीत आलो. थँक्यू. खरं आहे, म्हणजे जसं ससीदादाने सांगितलं की तुम्हाला काय करायचं नाही हे कळलं किंवा आपला मार्ग एकदम सुकर होतो. आणि प्रवीणसारखा एक दिग्दर्शक, लेखक, अभिनेता जो स्वतःच्या सशक्त माध्यमातून भूमिपुत्रांना कायम काहीतरी वेगळं देण्याचा, त्यांचे डोळे उघडण्याचा, अंजन घालण्याचा प्रयत्न करतोय. कारण सिनेमा हे एक असं माध्यम आहे, सिनेमा घडवतो पण आणि बिघडवतो पण. त्यामुळे ते अत्यंत कुशलतेने आणि भूमिपुत्र किंवा समाजासाठी अत्यंत सक्षमपणे वापरण्याचा प्रवीण प्रयत्न करतायत. आपल्या दोन्ही मान्यवरांचे या मुलाखतीसाठी मी आभार मानतो आणि आता आपण पुढच्या पुरस्कारांकडे बोलूया. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.